नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग बघूया रेल्वे भरतीविषयीचे सायन्स या विषयाचे काही प्रश्न. तर आजचा आपला टॉपिक आहे रासायनिक अभिक्रिया. तर बघा, सगळ्यात आधी रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय? तर जे काही अभिक्रियाकारकापासून उत्पादिते मिळवण्याच्या क्रियेला रासायनिक अभिक्रिया असे म्हणतात. तर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जर आपण बघितले तर निंबूचे सरबत बनवण्याची पद्धत दिलेली असेल. जसे आपण घरी रोज निंबूचे सरबत बनवतो, चहा बनवतो आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर यापासून एक क्रिया होत असते, त्यांच्यामध्ये एक रासायनिक अभिक्रिया होत असते आणि नवीन एक घटक आपल्याला मिळत असतो. जर सरबत बनवताना आपल्याला पाणी किंवा लिंबाच्या रसाला सायट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतात आणि सोडियम क्लोराईड म्हणजे सॉल्ट NaCl याचे आपण ॲडिशन करत असतो. हे सगळे एकत्र मिळवल्यानंतर त्यापासून एक मिश्रण तयार होत असते आणि त्या मिश्रणाला बनवण्यासाठी तिथे एक क्रिया घडली जाते, ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होत असते. जर लिंबाचा रस, मीठ, पाणी, साखर हे 4-5 घटक जर कच्चा माल म्हणून जर आपण त्यासाठी त्यामध्ये विरघळवत असो तर त्यापासून आपल्याला एक रासायनिक अभिक्रिया म्हणून एक आपल्याला सरबत हा घटक मिळत असतो. तर काही जे कच्चा माल असतो त्याला आपण अभिक्रियाकारक म्हणतो आणि त्यापासून जे काही आपल्याला प्रोडक्ट मिळत असते त्याला आपण उत्पादित असे म्हणतो. म्हणजेच की जे सरबत आहे ते सरबत काय होणार तर उत्पादित असे होणार. तर रासायनिक अभिक्रिया याचे समीकरण लिहिताना काही अभिक्रियाकारके हे डाव्या बाजूला लिहितात, म्हणजे रिॲक्टंट जे असतात ते डाव्या बाजूला लिहितात आणि जे काही उत्पादिते असतात ते उजव्या बाजूला लिहितात. उत्पादितांनाच प्रॉडक्टसुद्धा आपण म्हणतो. तर अभिक्रियानंतर प्रक्रिया पूर्ण झाली हे असे दर्शवण्यासाठी आपल्याला उत्पादिते हे उजव्या बाजूला लिहावे लागतात. एकापेक्षा अधिक अभिक्रियाकारके आणि उत्पादिते असतील तर त्यांच्यात अधिकचे चिन्ह वापरले जाते, त्यांना बाय प्रॉडक्टसुद्धा म्हटले जाते. ज्या अभिक्रिया रिव्हर्स असतील त्या अभिक्रियाकारकाचे उत्पादिते हे 2 ॲरो, मधामध्ये जो ॲरो असतो तो दोन्ही साईडला असे चिन्ह तिथे दाखवले जाते. अभिक्रियेला उष्णता दिलेली असेल तर त्यासाठी आपण ॲरोच्या वर ट्रँगल ही साईन वापरत असतो, म्हणजेच त्याला हीट असे म्हटले जाते. त्यानंतर अभिक्रिया ही संतुलित असणे अतिशय महत्त्वाचे आहे, म्हणजे जेवढेच रिॲक्टंट असतील तेवढेच आपल्याला प्रोडक्ट मिळायला पाहिजे, त्यालाच बॅलन्स रिॲक्शनसुद्धा म्हणतात. जर अभिक्रियेमध्ये एखादा वायू बाहेर पडत असेल तर त्याला आपण बाहेर प्लस नंतर लिहितो, म्हणजे उत्पादितामध्ये आपण प्लसची साईन वापरून त्यानंतर बाहेर पडणारा घटक तेथे वापरत असतो. जर अभिक्रियेत पात्राच्या तळाशी स्थायू पदार्थ बसत असेल तर आपण त्याला खाली ॲरो दाखवतो, डाऊन ॲरो त्याला म्हणतात. आणि वर जर हवेत उडून जाणारा जर गॅस असेल तर त्याला आपण अप ॲरो असे दाखवते. अशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया हे लिहिण्याचे काही महत्त्वाचे मुद्दे किंवा नियम आपण त्याला म्हणू. तर अभिक्रियेचे काही प्रकार आहे, जसे की समांग अभिक्रिया, त्यानंतर आहे विषमांग अभिक्रिया. तर अशा प्रकारे काही अभिक्रियेचे काही प्रकार आहे. त्यामध्ये संयोग अभिक्रिया असते, त्यानंतर अपघटन अभिक्रिया आहे, विस्थापन अभिक्रिया आहे आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या अभिक्रियेचे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. चला तर मग बघूया आजचा आपला पहिला प्रश्न. मॅग्नेशियम रिबन जाळण्यापूर्वी घासले जाते कारण त्यावर, आता मॅग्नेशियम हा घटक धातू आहे आणि त्यामध्ये जी रिबन असते ती जर जाळायची असेल तर ते जाळण्यापूर्वी त्याला घासावी लागते. तर त्यासाठी काय कारण असेल तर बेसिक मॅग्नेशियम कार्बोनेट, बेसिक मॅग्नेशियम ऑक्साईड, बेसिक मॅग्नेशियम सल्फाईड की बेसिक मॅग्नेशियम क्लोराईडचा थर. तर त्यावर बरोबर उत्तर आहे बेसिक मॅग्नेशियम ऑक्साईड असल्यामुळे त्याला घासावे लागते आणि त्यानंतर ती रिबन जाळली जाते. त्यानंतर आहे MnO2 प्लस 4HCl मॅग्नेशियम ऑक्साईड प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर त्यामध्ये मधात जो ॲरो दाखवलेला आहे तो ॲरो म्हणजे आपल्याला रिॲक्शन कुठल्या डायरेक्शनला होत आहे हे शो करत असतो. आणि MnO2 प्लस 4HCl जो काही आहे तो रिॲक्टंट आहे, अभिक्रियाकारक आपण त्याला म्हणतो. त्यानंतर MnCl2 प्लस 2H2O प्लस Cl2 ही जी पूर्ण साईड आहे हा आपल्याला उत्पादक असतो. उत्पादित म्हणजे याला आपण प्रोडक्ट असे म्हणत असतो. तर बघा, वरील समीकरणात ऑक्सिडाइज पदार्थ ओळखा. ऑक्सिडाइज पदार्थ कुठला आहे
तर MnCl2 आहे की HCl आहे की MnO2 आहे की H2 आहे. MnCl2 मीन्स मॅग्नेशियम क्लोराईड, HCl मीन्स हायड्रोक्लोरिक ॲसिड, MnO2 म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड आणि H2O म्हणजे वॉटर. तर यामध्ये ऑक्सिडाइज पदार्थ हा HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, X हा पदार्थ पांढरा धुण्यासाठी वापरला जातो आणि हवेच्या अनुपस्थितीत चुनखडी गरम करून तो मिळवला जातो. तर X ओळखा. बघा, चुनखडी म्हणजे चुन्याला जर आपण गरम केलं तर त्यामधून जे काही वाफ निघत असते किंवा गरम पदार्थ निघत असतो तर तो असेल आपला X. तर X हा काय आहे, तर CaOCl2, CaOH/2, CaO की CaCO3. तर यामधून जो घटक आपल्याला मिळत असतो CaOCl2 हा X हा पदार्थ धुण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणते एंडोथर्मिक प्रक्रिया आहे. बघा, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, तर हीट लॉस करणे. एंडोथर्मिक म्हणजे काय, तर हीट गेन करणे. तर सल्फ्युरिक आम्लाचे विरघळणे, पाण्याच्या वाफेचे संक्षेपण होणे किंवा कोरड्या बर्फाचे उदात्तीकरण करणे किंवा मानवामध्ये श्वसन होणे. तर यामध्ये बरोबर आहे कोरड्या बर्फाचे उदात्तीकरण होणे. म्हणजे बर्फामधून जी काही हीट निघत असते त्याला एंडोथर्मिक, हीट गेन करतो बर्फ म्हणून त्याचे पाण्यामध्ये रूपांतर होत असते, त्याला एंडोथर्मिक रिॲक्शन असे म्हणतात. जो हीट घेतो त्याला एंडोथर्मिक, जो हीट लॉस करतो त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन असे म्हणतात. त्यानंतर आहे, खालील अभिक्रियेसाठी ऑक्सिडायझिंग एजंट निवडा. तर ऑक्सिडायझिंग एजंट इथला कुठला असणार आहे, H2S प्लस I2 प्लस 2HI प्लस S. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे I2. I2 हा एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. I मीन्स आयोडीन. आयोडीन हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्यानंतर आहे, पाण्यातून वीज जाते तेव्हा कोणत्या प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया होतात. पाण्यामध्ये जी वीज पडत असते, आकाशातून ज्या काही विजा असतात त्या विजा पाण्यामध्ये पडतात, तर त्यामध्ये सुद्धा एक रासायनिक अभिक्रिया होत असते. तर विस्थापन, विघटन, संयोजन की दुहेरी विस्थापन. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे विघटन होत असते. पाण्यातून वीज जाते तेव्हा विघटन ही क्रिया तिथे होत असते. तर आपण बघू आता विस्थापन म्हणजे काय होते, तर ज्या अभिक्रियेत एका संयुगातील एका अणूकडून दुसऱ्या संयुगातील अणूचे विस्थापन होते अशा अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. आणि दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय, तर या प्रकारच्या अभिक्रियेत दोन संयुगातील आयनांमध्ये अदलाबदल होऊन दोन नवीन संयुगे निर्माण होतात. अशा अभिक्रियेला आपण दुहेरी अपघटन अभिक्रिया किंवा दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणू शकतो. त्यानंतर आहे अपघटन अभिक्रिया म्हणजे काय, विघटन, अपघटन. तर अपघटन शब्दाचा साधा अर्थ जर म्हटला आपण तर तुकडे पाडणे क्रिया असे म्हणतो. म्हणजे एक प्रोडक्ट त्यापासून एक रिॲक्टंट त्यापासून आपल्याला प्रोडक्ट मिळतात. ओके, तर ही जी क्रिया आहे त्याला विघटन क्रिया असे आपण म्हणू. त्यानंतर आहे संयोग अभिक्रिया. तर ज्या रासायनिक अभिक्रियामध्ये दोन रिॲक्टंट एकत्र येतात, जे दोन घटक एकत्र येतात त्यांना आपण संयोजन अभिक्रिया असे म्हणू. त्यानंतर आहे अन्न पदार्थामध्ये चरबी आणि तेलांचे हवेतील ऑक्सिडेशनमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीला म्हणतात. अन्न पदार्थांमधली चरबी आणि तेल. तर अँटीऑक्सिडेशन, घट, गंज किंवा वासरपणा. तर यामध्ये आहे वासरपणा. अन्न पदार्थांमध्ये चरबी आणि तेलांचे हवेतील ऑक्सिडेशनमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीला वासरपणा असे म्हणतात. बघा, आपल्याकडे आपल्या घरीही तळण काढल्यानंतर कोणाच्याही घरी तळण काढतात आहे की नाही, आणि हॉटेलमध्ये सुद्धा जेव्हा ते तळण काढतात, तळण काढल्यानंतर ते तेल काही दिवस स्टोअर करून ठेवले जाते. तर त्या तेलाला एक प्रकारचा गंध यायला लागतो. तर त्या गंधाला वासरपणा असे म्हणतात. तर तो का बरं होतो, तर यामध्ये जे काही हवेतील ऑक्सिजन असते ते ऑक्सिजन त्या ऑइलसोबत म्हणजेच त्या तेलासोबत रासायनिक अभिक्रिया केल्यामुळे आपल्याला त्या तेलाचा एक वास यायला लागतो. त्यामुळे त्याला ऑक्सिडेशन होणे असे आपण म्हणू शकतो. नंतर आहे पीबी. पीबी म्हणजे लेड.
त्यानंतर CuCl2 कॉपर क्लोराईड. तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे, तर PbCl2 म्हणजे लेड क्लोराईड प्लस कॉपर. कॉपर हा सेपरेट होणार. याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असे म्हणतात. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, जो हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट असतो, जो जास्त अभिक्रियाशील एलिमेंट असतो, तो दुसऱ्या एलिमेंटला डिस्प्लेस करत असतो, म्हणजे त्याची जागा बदलवत असतो. त्याला विस्थापन अभिक्रिया असे सुद्धा म्हणतात. तर वरील अभिक्रिया खालीलपैकी गोष्टींची उदाहरण आहे. संयोजन म्हणजे दोन घटक एकत्र येणे. दोन घटक एकत्र येणे, एकच प्रॉडक्ट मिळतो. दोन रिॲक्टंटपासून आपल्याला एकच प्रॉडक्ट मिळतो, त्याला संयोजन म्हणतात. दुहेरी विस्थापन म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला बदल झालेला दिसेल. रिॲक्टंटमध्ये दोन्ही ठिकाणी एकमेकाला बदलवण्याची क्रिया केल्या जाते, त्याला आपण दुहेरी विस्थापन म्हणतो. विघटन म्हणजे काय, तर विघटनामध्ये एकच रिॲक्टंट आणि त्याचे दोन भागामध्ये रूपांतर होते, त्याला विघटन म्हणतो. आणि विस्थापन म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे दोन रिॲक्टंट एकमेकाला बदलवण्यासाठी यूज केले जाते. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे विस्थापन. म्हणजे Pbने कॉपरची जागा घेतलेली आहे आणि कॉपरला डिस्प्लेस केलं, म्हणजे कॉपरची जागा सोडून कॉपरला बाहेर काढून दिलं गेलं, म्हणजे Pb हा कॉपरच्या जागेवर जाऊन बसला, म्हणूनच याला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. खालीलपैकी कोणते वायू साठवणुकीसाठी वापरले जाऊ शकतात, साठवणूक करून ठेवू शकतो आपण, तर कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजन, हेलियम किंवा नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड किंवा हेलियम किंवा नायट्रोजन किंवा ऑक्सिजन. तर आपण जे वायू स्टोअर करून ठेवू शकतो त्याला हेलियम किंवा नायट्रोजन असे म्हणतात. तर हेलियमला आणि नायट्रोजनला आपण स्टोअर करून ठेवू शकतो. नंतर आहे ऑक्सिडेशन. ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये ऑक्सिडेशनमध्ये काय होते, तर ऑक्सिजनची भर होते, हायड्रोजनची भर होते, ऑक्सिजन काढून टाकला जातो, हायड्रोजन काढून टाकले जातो. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑक्सिजनची भर होते. ऑक्सिडेशन होणे म्हणजे ऑक्सिजनसोबत त्या एलिमेंटची कुठल्याही घटकाची रिॲक्शन होत असते, म्हणून त्याला ऑक्सिडेशन असे म्हणतात. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे ते सांगा. तर पाण्यामध्ये हायड्रोजनचे मॉलिक्यूल H2O. जर आपण एक मॉलिक्यूल जर बघितला वॉटरचा, तर H2 हायड्रोजन 2 आहे आणि ऑक्सिजन 1 आहे. तर प्रमाण कसे असणार आहे, तर बघा एकास 2, एकास 1, दोनास 1 की एकास 8. तर बरोबर उत्तर आहे एकास 1, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते रासायनिक अभिक्रिया कोणत्या दराने होतात आणि विविध घटकांचा दरावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करते. तर द्रवयांत्रिकी, रासायनिक तंत्रज्ञान, रासायनिक विज्ञान की रासायनिक गतिशास्त्र. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे रासायनिक गतिशास्त्र. हे रासायनिक अभिक्रियांच्या दराने जे काही विविध घटकांच्या दरावर होणारा परिणाम असतो यासाठी वापरले जाते. याचा अभ्यास करण्यासाठी रासायनिक गतिशास्त्र हे शास्त्र वापरल्या जातात. उत्प्रेरक हा एक पदार्थ आहे, जो उत्प्रेरक ॲक्टिव्हिटी कॅटलिस्ट आपण त्याला म्हणू, जो की कोणतेही रिॲक्शनला फास्ट होण्यासाठी म्हणजे रिॲक्शनचा दर वाढवण्यासाठी किंवा वेग वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो, त्याला उत्प्रेरक असे म्हणतात. आणि हे उत्प्रेरक रिॲक्शनमध्ये भाग न घेता, सहभाग न घेता बाहेरूनच रिॲक्शनचा वेग वाढवण्यासाठी त्याला मदत करत असतात. जसे की आपण एखादं एक्झाम्पल जर बघितलं तर ऑक्सिजन तयार करताना मॅंगनीज डायऑक्साईड हा उत्प्रेरक वापरला जातो. त्यानंतर वनस्पती तूप बनवताना जे काही तूप आपण आणतो वनस्पतीचं म्हणजे डालडा, तर त्यासाठी रॅनी निकेल हे उत्प्रेरक वापरले जाते. त्यानंतर पिवळा फॉस्फरस जर आहे त्याला आपण तांबडा फॉस्फरस जर त्याला बनवायचं असेल तर त्यासाठी आयोडीन हे उत्प्रेरक म्हणून वापरले जाते. तर मग उत्प्रेरक हे अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. तर बघा ऑप्शनमध्ये रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवू किंवा कमी करू शकतो, उलट करता येण्याजोगा रासायनिक अभिक्रियेत समतोल स्थिरांकाचे मूल्य बदलतो, की रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो, की रासायनिक अभिक्रियेचा वेग कमी करतो. तर बरोबर उत्तर आहे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवून किंवा कमीही करू शकतो. तर अशा प्रकारे उत्प्रेरक त्यासाठी आपण वापरत असतो. त्यानंतर आहे द्रवीकृत उत्प्रेरक बेडसाठी खालीलपैकी कोणते खरे आहे.
फ्लुइडाइज्ड कॅटॅलिटिक, फ्लुइडाइज म्हणजे लिक्विड. दाब कमी होत नाही, ते बॅच रिॲक्टरच्या श्रेणीत येतात. बल्क घनता हे बेडमधून येणाऱ्या प्रवाह दरावर अवलंबून असते. ते बहुचरणीय रासायनिक अभिक्रियांसाठी वापरले जाऊ शकत नाही. तर बरोबर उत्तर आहे बल्क घनता हे बेडमधून येणाऱ्या प्रवाह दरावर अवलंबून असते. बेडमधून येणाऱ्या प्रवाह दरावर अवलंबून असते. खालीलपैकी कोणत्या अभिक्रियेत अभिक्रियेचा दर हा केवळ दर स्थिरांकाचे कार्य आहे? तर शून्य क्रम अभिक्रिया, तिसऱ्या क्रम अभिक्रिया, पहिल्या क्रम अभिक्रिया की दुसऱ्या क्रम अभिक्रिया? तर बघा, अभिक्रियेचा दर हा केवळ दर स्थिरांकाचे कार्य आहे. तर त्यामध्ये शून्य क्रम अभिक्रिया ह्या अभिक्रियेचा दर हा दर स्थिरांकाचे कार्य करत असतो. शून्य क्रम अभिक्रिया. खालीलपैकी कोणती विषम उत्प्रेरके अभिक्रिया दर्शवते? विषम, सम नाही तर विषम. लोह खनिजाचे प्रमाण कमी करणे, अमोनिया संश्लेषण करणे, कोळसा जाळणे की धातू भाजणे? तर यामध्ये बरोबर उत्तर आहे अमोनिया संश्लेषण हे विषम उत्प्रेरक अभिक्रिया आहे. अमोनिया NH3. त्यानंतर आहे औषध उद्योगासाठी खालीलपैकी कोणता अणुभट्टी सर्वात योग्य आहे? औषध उद्योग PBR, MFR, PFR किंवा बॅच अणुभट्टी? तर बरोबर उत्तर आहे बॅच अणुभट्टी ही औषध उद्योगासाठी अतिशय महत्त्वाची किंवा सर्वात योग्य अणुभट्टी मानली जाते. खालील अवलंबून असते. खालीलपैकी कोणत्या अभिक्रियेत अभिक्रियेचा दर हा केवळ दर स्थिरांकाचे कार्य आहे? तर शून्य क्रम अभिक्रिया, तिसऱ्या क्रम अभिक्रिया, पहिल्या क्रम अभिक्रिया की दुसऱ्या क्रम अभिक्रिया? तर बघा, अभिक्रियेचा दर हा केवळ दर स्थिरांकाचे कार्य आहे. तर त्यामध्ये शून्य क्रम अभिक्रिया ह्या अभिक्रियेचा दर हा दर स्थिरांकाचे कार्य करत असतो. शून्य क्रम अभिक्रिया. खालीलपैकी कोणती विषम उत्प्रेरके अभिक्रिया दर्शवते? विषम, सम नाही तर विषम. लोह खनिजाचे प्रमाण कमी करणे, अमोनिया संश्लेषण करणे, कोळसा जाळणे की धातू भाजणे? तर यामध्ये बरोबर उत्तर आहे अमोनिया संश्लेषण हे विषम उत्प्रेरक अभिक्रिया आहे. अमोनिया NH3. त्यानंतर आहे औषध उद्योगासाठी खालीलपैकी कोणता अणुभट्टी सर्वात योग्य आहे? औषध उद्योग PBR, MFR, PFR किंवा बॅच अणुभट्टी? तर बरोबर उत्तर आहे बॅच अणुभट्टी ही औषध उद्योगासाठी अतिशय महत्त्वाची किंवा सर्वात योग्य अणुभट्टी मानली जाते. खालीलपैकी कोणते ऑटो कॅटॅलिटिक अभिक्रियेचे उदाहरण आहे? ऑटो कॅटॅलिटिक तर तांब्याचे ऑक्सिडीकरण करणे, अमोनिया निर्मिती अभिक्रिया करणे, हायड्रोजन पेरॉक्साईड विघटन अभिक्रिया किंवा पॅरामॅग्नेटची ऑक्सॅलिक आम्लाची अभिक्रिया? तर बघा, जे काही आपण म्हणू एखाद्या ऑक्सिजनची एखाद्या मेटलवर ही अभिक्रिया होतच असते. जर वातावरणामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि मेटल आहे तर ऑक्सिजन हा मेटलशी रिॲक्शन करत असतो. त्याला ऑक्सिडेशन आपण म्हणतो, ऑक्सिडीकरण किंवा ऑक्सिडेशन. तर ऑक्सिजनच्या रिॲक्शनमुळे मेटलचा कलर चेंज होणे किंवा मेटलला झीज लागणे, त्याला आपण कोरोजन असे म्हणतो किंवा रस्टिंग असे म्हणतो, जंग लागणे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या वातावरणामध्ये जो काही ऑक्सिजन प्रेझेंट आहे यांच्यामुळे ह्या घटना होत असतात. जर तांब्याचे ऑक्सिडीकरण, अमोनिया निर्मिती अभिक्रिया, हायड्रोजन पेरॉक्साईड विघटन अभिक्रिया ही पॅरामॅग्नेटची ऑक्सॅलिक आम्लाची अभिक्रिया? तर बरोबर उत्तर आहे पॅरामॅग्नेटची ऑक्सॅलिक आम्लाची अभिक्रिया जी होत असते त्याला अँटोकॅटॅलिटिक अभिक्रिया असे म्हणतात. पहिल्या क्रमातील रासायनिक अभिक्रियेतील उत्प्रेरके बदलतो. तर सक्रियकरण ऊर्जा, समतोल स्थिरांक, प्रतिक्रियेची उष्णता, उत्पादनाच्या निर्मितीची उष्णता? तर बरोबर उत्तर आहे सक्रियकरण ऊर्जा. पहिल्या क्रमातील जे रासायनिक अभिक्रियेतील उत्प्रेरके असतात ते सक्रियकरण ऊर्जेमध्ये बदलतात. खालीलपैकी कोणत्या अभिक्रियांसाठी अभिक्रियेचा दर जलद असतो?
बघा, जलद दर म्हणजे अभिक्रिया ही याची स्पीड जी आहे ती जास्त असते. सचिंद्र उत्प्रेरकामध्ये वायू अभिक्रिया, रॉकेट इंजिनमधील अभिक्रिया, पेशीय अभिक्रिया की कोळशेच्या भट्टीमध्ये अभिक्रिया? तर बरोबर उत्तर आहे रॉकेट इंजिनमधील अभिक्रिया. यामध्ये अभिक्रियेचा दर हा अतिशय जलद असतो. जे रॉकेट इंजिन असतात त्यांच्यामध्ये जे काही अभिक्रिया होत राहते कंटिन्यू, त्याचा दर हा अतिशय जास्त असतो. खालीलपैकी कोणती समस्थानिकीकरण अभिक्रिया आहे? समस्थानिकी: ग्लुकोजचे फ्रुक्टोजमध्ये रूपांतर, ज्वलन अभिक्रिया, हायड्रोजन आणि नायट्रोजनपासून अमोनियाची निर्मिती, हायड्रोजन पेरॉक्साईडचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विघटन. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ग्लुकोजचे फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होणे. जे फळांमध्ये फ्रुक्टोज असतो आणि ग्लुकोज असतो, त्या ग्लुकोजचे फ्रुक्टोजमध्ये जे रूपांतर होते ही समस्थानिकीकरण अभिक्रिया आहे. खालीलपैकी कोणता सिद्धांत दर स्थिरांकाचे तापमानावर अवलंबित्व मांडत नाही? तर संक्रमण अवस्था सिद्धांत, बाहेरचा सिद्धांत, ॲरेनियस सिद्धांत की टक्कर सिद्धांत? बरोबर उत्तर आहे बोहरचा सिद्धांत. तर बोहरच्या सिद्धांतानुसार दर स्थिरांकाचे तापमान हे अवलंबित्व मांडत नाही. खालील समीकरणाद्वारे कोणत्या प्रकारची अभिक्रिया दर्शवली जाते? CaCO3 CaO + CO2 विघटन अभिक्रिया. बघा, एकच घटक दिलेला आहे, एका घटकापासून आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळालेले आहे. तर ही अभिक्रिया कुठली असेल? तर यामध्ये विघटन, संयोग अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया की दुहेरी विस्थापन? बघा, एका घटकाचे विघटन झालेले आहे म्हणून याला विघटन अभिक्रिया असे म्हणतात. त्यानंतर आहे शिसे नायट्रेट गरम केल्यावर कोणते उत्पादन मिळते? बघा, शिसे नायट्रेटला गरम केल्यानंतर आपल्याला काय मिळते? शिसे ऑक्साईड मिळते, शिसे नायट्राइड मिळते, शिसे सल्फेट की शिसे क्लोराईड? तर बरोबर उत्तर आहे शिसे ऑक्साईड. आपण शिसे नायट्रेटला जर गरम केले तर शिसे ऑक्साईड हा घटक आपल्याला मिळत असतो. धन्यवाद मित्रांनो.